सो हाय गाईज, माझं नाव आहे युक्ता. तुम्हाला माझा आवाज काही क्लिअर येणार नाही कारण की इकडे सकाळपासनं खूप पाऊस येत आहे आणि माझा आवाज काही क्लिअर होत नाही. तर इकडे बघू शकता मिट्टू कशी करत आहे तडतड तडतड, आणि पाऊस बघा किती येत आहे. त्यानंतर इकडे काल होती गुरुपौर्णिमा, तर आखाडीचा पहिला सण म्हणून इकडे पुरण बनवावं लागतं. तर छान पुरण वगैरे बनवून घेतलं, कुरड्या वगैरे तळल्या. नंतर पुरण गरमच होतं तर मी छान असं पुरण वगैरे बारीक करून टाकलं पूर्ण, आणि गरम असल्यावर पुरण लवकर बारीक होते. त्यानंतर सायंकाळच्या वेळेला स्वयंपाक झालाच होता, तर पूजा वगैरे केली. अशी काहीशी पूजा असते घरातली, आणि बाहेर पण पूजात राहतात. त्यानंतर छान असं जेवण केलं. आज पुरणपोळीचं जेवण होतं. नेक्स्ट डे सकाळीचा व्ह्यू बघा किती छान बदला होता, आणि माझ्या घरी छान असे झाडं लावले होते, तर ग्रीन छान झाडं दिसत होते. आणि माझं सगळं आवरून झालं होतं, तर भांडे वगैरे लावायचे होते. त्यानंतर भांडे वगैरे लावून घेतले पूर्ण. आणि आज मला करवंताचं लोणचं पण टाकायचं होतं, तर मी करवंत मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात मिक्स केले होते, आणि इकडे मसाला वगैरे बनवून घेतला. छान असा मसाला वगैरे बनवून थंड व्हायला टाकला. त्यानंतर मसाला थंड झाला आणि मिक्स करून टाकलं पूर्ण करवंत आणि मसाला. आणि इकडे बघू शकता तुम्ही करवंत आणि मसाला छान असा मिक्स झाल्यावर किती चमचमीत दिसायचा. आणि माझ्या नवऱ्याला पाहिजे असते 1 कपडा, आणि आमच्या घरी पसारा असतो 100 कपड्याचा. बघू शकता तेच कपडे मी आवरत होती, आणि माझ्या घरी हा रोजचाच रुटीन आहे माझा कपडे आवरायचा. त्यानंतर इकडे कॉक्रोचनं माझ्या घरी इतका सारा राडा घातला होता की खूपच, पूर्ण माझ्या किचनमध्ये कॉक्रोच होते. तर मला आज किचन म्हणजे गॅसवट्याच्या खालचा ड्रॉवर साफ करायचं होतं, तर मी छान असे भांडे वगैरे काढून घेतले आणि क्लीन करून टाकलं. त्यानंतर इकडे पूर्ण कॉक्रोचचा स्प्रे वगैरे मारून घेतला, आणि काही भांडे मला वापरत होते तर मी काही भांडे ठेवून घेतले, आणि काही भांडे मी वापरत नव्हती तर ते भंगारवाल्याला द्यायला सगळे भांडे काढले होते. तर असं काहीसं छान असं किचन वगैरे आवरून ठेवलं. आणि आज गुरुवार होता तर पूजा वगैरे करून घेतली. माझ्या सासूबाईंनीच आज पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर इकडे पाऊस बघा किती सारा येत होता, भयंकर पाऊस आहे आज आमच्या इकडं. आणि आज गुरुवार होता तर इकडे गुरुवारी तर माझं फराळचं वगैरे घेऊन घेतलं. त्यानंतर इकडे कामगार योजनेच्या पेटीमध्ये कुकर वगैरे भेटलं तर ते कुकर वगैरे काढून घेतला. आणि मी कपडे टाकल्यावर इकडे बघू शकता किती भयंकर पाणी आलं आहे.